एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा जरी पावडर घातली ना, तर हे दूध इतकं हेल्दी आहे, तितकं छान आणि टेस्टी असे लागतं. तर ही पावडर बनवण्यासाठी कढईमध्ये पाणी उकळवायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये भरपूर असे बदाम घालते आहे. तर हे बदाम 2 ते 3 मिनिटासाठी छान असे उकळून घ्यायचेत. हे बघा अशा प्रकारे झाले पाहिजेत आणि मग एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवायचेत. हे छान थंड झाल्यानंतर त्याची साल अगदी आरामात निघते. हे बघा अशा प्रकारे काही जास्तची मेहनत घ्यावी लागत नाही. अगदी बदाम भिजतसुद्धा घालण्याची गरज नाही. छान त्याची साल निघाली जाते. तर अशा प्रकारे आपले बदाम साल काढून झालेले छान तयार झालेले आहेत. आता आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची. तर त्यासाठी हे बदाम घेतलेत, काजू घेतलेत आणि पिस्ता घेतलेत. तर एका पॅनमध्ये बदाम घेतलेत आणि ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. ह्यामध्ये तूप वगैरे अजिबात वापरलेलं नाही. बदाम थोडे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घालते आहे काजू आणि पिस्ते. तर हे छान पूर्णपणे असे भाजून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर ही पूर्ण थंड झाल्यानंतर मग त्याची पावडर आपल्याला बनवून घ्यायची. तर ही ड्रायफ्रूट्स पावडर तयार झाली आहे. ही आपण हलवा, शिरा त्यामध्ये वापरू शकतो. तर थोडी पावडर मी आधी काढून ठेवली आहे आणि उरलेली पावडर आहे त्यामध्ये वेलची पावडर घातली आहे, हळद घातली आहे, थोडी मिल्क पावडर वापरते आहे कारण ह्यामध्ये मी साखर वापरत नाही आहे आणि थोडी अशी केशर वापरले. माझ्याकडे आहे म्हणून मी हे केशर वापरले. मिक्स करून घेते आणि थोडं एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते. तर अशा प्रकारे ही ड्रायफ्रूट्स पावडर तयार झाली आहे. ड्रायफ्रूट्स दुधामध्ये घालण्यासाठी बेस्ट पावडर आहे. तर हिवाळासुद्धा आलेला आहे आणि भरपूर असे लाल लाल गाजर मार्केटमध्ये दिसले होते. तर ते गाजर आणले होते. तर गाजर बघितल्यावर मला फक्त गाजरचा हलवाच आठवतो. तर छान असे गाजर किसून घेतलेत आणि आज हलवा बनवणार आहे. तर ह्यामध्ये अजिबात खवा वगैरे वापरणार नाही. फक्त ड्रायफ्रूट्स वापरणार आहे आणि साखर आणि मिल्क पावडर. तर छान ड्रायफ्रूट चॉप करून झालेत. गाजर छान तुपावरती असे भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर साईसकट इथे दूध वापरलेले आहे. दूध छान आटल्यानंतर ह्यामध्ये मी घालते मिल्क पावडर आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून झाल्यानंतर शेवटला ह्यामध्ये साखर घालते आहे. साखर जर आधीच घातली तर हलवा थोडा चिकट आणि असा पातळ होतो. त्यामुळे शेवटला घालायची आहे. साखर मिक्स करून झाल्यानंतर ही एक स्टेप्स नक्की करा. मी सुद्धा एका व्हिडिओमध्ये बघितली होती. छान तुपाची अशी खमंग अशी फोडणी द्यायची. त्याने हलवा छान दाणेदार होतो आणि तितकाच टेस्टी असा होतो. तर हलवा छान तयार झालेला आहे आणि ह्या ड्रायफ्रूटच्या पावडर बनवल्या होत्या त्याच्या ग्लासच्या कंटेनरमध्ये भरून ठेवलं आहे. तेच रात्रीच्या मेनूला मस्त झटपट असा पुलाव बनवते. पुलाव म्हटलं की साजूक तूप आलं. छान पुलाव तयार झालं आहे आणि तुम्हाला दाखवते इतका छान पुलाव झाला. अजिबात मसाले ह्यामध्ये वापरले नाहीत. खडे मसाले फक्त वापरलेत. तर कोशिंबीर आहे, छोलेची भाजी आहे, पापड आणि हलवा. तर रात्रीच्या वेळेला मस्त उर्वीला हे दूध देत होतो ड्रायफ्रूटची पावडर घालून. तर असा होता आमचा आजचा दिवस. चलो बाय.